नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 17 जून 2026. मंडळी, पशुपालन हा शेती जोडधंदा करताना आपल्या पाळीव जनावरांची काळजी घ्यायला हवी. विशेष करून या पावसाळ्यात आपल्या गाई म्हशींना अनेक रोग आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या कालावधीत विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. आज आपण पावसाळ्यातील दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर आनंद हणमंते यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. नमस्कार श्रोतेहो, आपल्याकडे शेतीबरोबरच पशुपालन हा देखील एक महत्त्वाचा असा व्यवसाय आहे आणि विशेषतः दूध उत्पादनासाठी आपल्याकडे गाई म्हशी या मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. या दुधाळ जनावरांचं आरोग्य चांगलं राहिलं तरच शेतकऱ्यांना नियमित असं उत्पन्न मिळतं. आता पावसाळ्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात, तर या पावसाळ्यामध्ये या दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन आपण नेमका कशा पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे याविषयीच आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे जे कृषी विज्ञान केंद्र आहे लांजा इथे, त्यातील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर आनंद हणमंते सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, सगळ्यात पहिल्यांदा हे सांगा की कोकणातील पावसाळा हा दुधाळ जनावरांसाठी कोणती प्रमुख आव्हानं निर्माण करतो? तर सर्वप्रथम धन्यवाद मॅडम. आकाशवाणी रत्नागिरीच्या माध्यमातून शेतकरी आणि पशुपालक बांधवांशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद सर. आपण जो प्रश्न विचारला, कोकणातील पावसाळ्यामध्ये ज्या पशुपालक आणि दुधाळ जनावरांसाठी ज्या अडचणी आहेत, तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कोकणातील पावसाळा हा आपल्या शेतीसाठी आणि निसर्गासाठी वरदान असला तरी दुधाळ जनावरांच्या दृष्टीने काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. हां. जसं की आपल्या कोकणामध्ये जूनपासून सप्टेंबरपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो. तसं सततचं दमट वातावरण आणि गोठ्याभोवती होणारा चिखल, पाणी साचणे यामुळे जनावरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसं आपण आपल्या घरात ओलावा वाढला की अस्वस्थ होतो किंवा ह्युमिडिटी गरमी वाढली तर अस्वस्थ होतो. तसंच जनावरांनाही सततच्या ओलसर वातावरणाचा त्रास होतो. म्हणजे गोठा ओला राहिला जनावरांच्या खुरांमध्ये संसर्ग होऊ शकतो, त्वचेचे विकार वाढू शकतात आणि दुधाळ जनावरांमध्ये कासदाह सारखे आजार सुद्धा दिसून येतात. आणि पावसाळ्यात गोचीड, उवा, माशा आणि इतर काही परजीवी जंतू वगैरे यांचा पण प्रादुर्भाव वाढतो. याशिवाय पावसाळ्यात हिरवा चारा भरपूर उपलब्ध असल्याकारणाने आणि तो खूप ओला किंवा कोवळा असल्या जनावरं ते जास्त खाण्याचा प्रयत्न करतात किंवा खातात. त्यामुळे त्यांच्या पचनावर परिणाम दिसून येतो. यामुळे जनावरांची काही वेळा भूक कमी होते आणि थेट परिणाम दूध उत्पादनावर दिसून येतो. म्हणूनच पावसाळ्याकडे केवळ पावसाचा हंगाम म्हणून न पाहता जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा हा काळ आहे. आणि गोठ्याची स्वच्छता, संतुलित आहार, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि वेळेवर आरोग्य तपासणी ह्या गोष्टीकडे लक्ष दिल्यास पावसाळ्यात ती जनावरे निरोगी राहू शकतात आणि दूध उत्पादन आपल्याला चांगले टिकवून ठेवता येईल. नक्कीच. तर पावसाळ्यात काळजी घेणं फार गरजेचं आहे. बरोबर. सर, पावसाळ्यात गोठ्याचं जे व्यवस्थापन आहे ते करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? तर मॅडम, पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याचा पाया हा चांगल्या गोठा व्यवस्थापनामध्ये असतो. जर गोठ्याचं व्यवस्थापन चांगलं असेल तर त्याचा प्रत्यक्षरित्या जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणजे जसं की आपलं घर स्वच्छ असेल तर आरोग्य चांगलं राहते, तसंच जनावरांचा गोठासुद्धा स्वच्छ असला पाहिजे. ज्या प्रकारे आपण आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित आणि स्वच्छ घराची काळजी घेतो त्याच प्रकारे गोठ्याची काळजी घेणे सुद्धा फार गरजेचं आहे. बरोबर. आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी गोठ्याची एकदा पशुपालकांनी नीट पाहणी करावी. कारण छपरातून कुठे पाणी गळतं का, भिंतीनं तडे गेले आहेत का, किंवा पावसाचं पाणी आत शिरण्याची शक्यता आहे का, ह्या गोष्टीची खात्री करून घेणं गरजेचं आहे. तसंच सतत पाणी गळत राहिल्यास, पावसाळ्यामध्ये जर पाऊस असेल आणि सतत पाणी गळत राहिल्यास गोठा ओला राहतो आणि त्यामुळे जनावरांना आराम मिळत नाही. म्हणून गोठ्याच्या आजूबाजूला पाण्याचा योग्य निचरा होतो की नाही हे पण फार पाहणं महत्त्वाचं आहे. अनेक वेळा पावसाचे पाणी गोठ्याभोवती साचते आणि चिखल तयार होतो. अशा ठिकाणी मग डास, माशा आणि रोगकारक जंतू वाढण्याचं
प्रमाण जास्त असते, कारण ते बरोबर. त्यांना पोषक वातावरण मिळतं ह्या जंतूंना. त्यामुळे गोठ्याच्या भोवती असलेल्या नाल्या वगैरे यांची सुद्धा स्वच्छता ठेवली पाहिजे आणि शक्यतो पाणी साचू नाही दिलं पाहिजे गोठ्याच्या अवतीभोवती. त्याचबरोबर गोठ्यातील जी जमीन आहे जिथं गुरं आपण बांधतो ती जमीन कोरडी असायला पाहिजे, म्हणजे कोरडेपणा राखावा. शेण मूत्र नियमितपणे काढून टाकावे, त्याची विल्हेवाट लावावी. तर काही शेतकरी शेतामध्ये किंवा त्यांच्या गोठ्यामध्ये चुना टाकतात, त्यामुळे दुर्गंधी कमी होते आणि रोगजंतूचा वाढी आटोक्यात राहतो. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोठ्यात कोरड्याबरोबरच हवा खेळती राहिली पाहिजे. बरोबर. आणि किंवा पावसापासून संरक्षण करण्याच्या नादात काही वेळा गोठा पूर्णपणे बंद केला जातो, पण तो बंद न करता, कारण बंद केल्यामुळे दमटपणा वाढतो आणि जनावरांना त्रास होतो. त्यामुळे प्रकाश आणि हवेची योग्य व्यवस्था गोठ्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर गोठा हा स्वच्छ, कोरडा आणि सुरक्षित असायला पाहिजे. त्याच्यानंतर गोठ्यामध्ये अनेक आजार जे येतात ते जर आपण कोरडा आणि हवेशीर जर ठेवला तर त्याच्यातून आपल्याला बरेचसे आजार टाळता येतात आणि जनावरही आरामदायी वातावरणामध्ये राहून चांगले दूध देऊ शकतं. म्हणजे गोठ्याचं व्यवस्थापन करताना या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत पशुपालकांनी. सर, अनेक वेळा शेतकरी जनावरांच्या आहाराकडे लक्ष देतात, पण कसं होतं की गोठ्याची जी स्वच्छता आहे त्याकडे थोडं दुर्लक्ष होतं. पण आपण आत्ता खूप छान पद्धतीने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. आता आहार व्यवस्थापन हा जो विषय आहे, तर त्यामध्ये पावसाळ्यातला आहार आणि त्यांचं जे चारा व्यवस्थापन आहे याविषयी काय सांगाल? तर पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढते आणि शेतकऱ्यांना जनावरांच्या खाद्याची चिंता काही प्रमाणात कमी होते. मात्र हिरवा चारा भरपूर मिळतो म्हणून केवळ जनावरांना हिरवा चारा देणं योग्य नाही. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या दूध उत्पादनासाठी संतुलित आहार देणं फार आवश्यक आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं आपण जर आपलं माणसाचं उदाहरण घेतलं तर रोज फक्त भाजी खाऊन आपलं पोषण पूर्ण होणार नाही. मग त्यासाठी आपण भात, पोळी, डाळ, फळे आणि इतर काही अन्न घटक आपण जी गरज असते ते आपण खातो. त्याचप्रमाणे जनावरांना सुद्धा आपण विविध पोषक घटकांनी भरलेला असा संतुलित आहार द्यायला पाहिजे. आता पावसाळ्यात उपलब्ध होणारा हिरवा चारा यामध्ये जीवनसत्व, खनिजं भरपूर प्रमाणात असतात, म्हणजे तो जीवनसत्व आणि खनिजांनी समृद्ध असतो. परंतु त्यासोबत योग्य प्रमाणात सुका चारा देणे गरजेचं आहे. बरोबर. कारण सुका चारा हा पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतो आणि तसे दूध देणाऱ्या जनावरांना त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार संतुलित पशुखाद्य सुद्धा देणं, म्हणजे हिरवा चारा, सुका चारा आणि संतुलित पशुखाद्य देणं गरजेचं आहे. आणि आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पावसाने पूर्णपणे भिजलेला चारा लगेच जनावरांना खायला दिला नाही पाहिजे, कारण तो काही वेळ सावलीत ठेवून अतिरिक्त ओलावा जो आहे तो थोडा त्याच्यावरलं पाणी कमी झालं पाहिजे. कारण काय की खूप ओला आणि कुजलेला चारा दिल्यास त्याच्यापासून जनावरांना अपचन, जुलाब, अतिसार आणि इतर काही जे काही पचनाचे आजार आहेत ते होऊ शकतात. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे त्यांना ओला चारा द्यायचा नाही, तेवढा द्यायचा नाही. आणि तसंच ह्या चाऱ्याबरोबर दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये खनिज मिश्रण आणि मिठावाचा समावेश करणं फार गरजेचं आहे. कारण अनेकदा जनावरांना पुरेसा चारा मिळतो, मग त्याच्यामुळे त्याची पोट भरते, परंतु खनिजाची कमतरता राहते आणि खनिजाची कमतरता असल्यामुळे याचा परिणाम दूध उत्पादन, प्रजनन क्षमता आणि एकूण आरोग्यावर होऊ शकतो. बरोबर. म्हणून पावसाळ्यामध्ये भरपूर हिरवा चारा उपलब्ध असला तरी हिरव्या चाराबरोबर सुका चारा, पशुखाद्य, खनिज मिश्रण आणि स्वच्छ पाणी यांचा समतोल राखणं हेच यशस्वी दुग्ध व्यवसायाचं रहस्य आहे. नक्कीच. म्हणजे जनावरांना एक परिपूर्ण आहार दिला गेला पाहिजे, तर त्यांचं जे आरोग्य आहे ते देखील चांगलं राहायला मदत होऊ शकेल. सर, तुम्ही खनिज मिश्रणांविषयी बोललात, तर यांचं नेमकं महत्त्व जनावरांच्या आहारामध्ये काय आहे? होय, खनिज मिश्रणांचं जनावरांच्या आहारामध्ये खूप महत्त्व आहे. दिसायला जरी हा कमी प्रमाणामध्ये खनिज देत असलो, परंतु दूध उत्पादनाच्या दृष्टीने दुधाळ जनावरांना ते देणं फार गरजेचं आहे. कारण दुधाळ जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे जे खनिज मिश्रण आहे, कारण याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जरी आपण भरपूर हिरवा चारा, वैरण आणि पशुखाद्य देत असलो तरी जनावरांचे याच्यामुळे फक्त पोट भरते, परंतु शरीराचं सर्व पोषण होण्याकरिता, ज्या गरजा पूर्ण होण्याकरिता हे खनिज मिश्रण फार महत्त्वाचं आहे. यामध्ये जसं की शरीराला कॅल्शियम, लोह,
आयोडीन आणि इतर सूक्ष्म पोषक घटकाची गरज असते. हां. त्याचप्रमाणे जनावरांनाही कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आहे, कॉपर, झिंक यासारख्या खनिजाची आवश्यकता असते. आणि ही खनिजं शरीराची वाढ, हाडांच्या मजबूतीसाठी किंवा प्रजनन क्षमता आणि दूध उत्पादन वाढणे यासाठी फार मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे आहारामध्ये खनिज मिश्रण असणं फार गरजेचं आहे. आणि विशेषतः दूध देणाऱ्या गायी आणि म्हशी याच्या शरीरातून दुधाद्वारे मोठ्या प्रमाणात खनिजं बाहेर पडतात. म्हणजे दुधामध्ये सुद्धा खनिजाचं प्रमाण आहे. त्या दुधाच्या माध्यमातून खनिजं बाहेर पडतात आणि मग ही कमतरता भरून काढण्यासाठी नियमित खनिज मिश्रण देणे आवश्यक असतं. आता खनिज मिश्रणामुळे काय होतं की जनावरांची भूक चांगली राहते, दूध उत्पादनामध्ये सुधारणा आपल्याला दिसून येते आणि जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढण्याच्या खनिजामुळे मदत होते. बरोबर. अनेकदा पशुपालक तक्रार करतात की जनावर वेळेवर माझावर येत नाहीत किंवा गर्भधारणेत अडचणी येतात किंवा दूध उत्पादन अपेक्षेप्रमाणे होत नाही. बरोबर. अशा समस्यामागे हे खनिजाच्या कमतरतेचं कारणही असू शकतं. म्हणून प्रत्येक पशुपालकाने पशुवैद्यकीय तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार नियमितपणे खनिज मिश्रण आणि मिठाचा पुरवठा करावा. हा खर्च फारसा मोठा नसतो, पण त्याचा फायदा जनावरांच्या आरोग्यावर आणि उत्पादन क्षमतेवर आपल्याला दीर्घकाळ दिसून येतो. म्हणजे एकूणच खनिज मिश्रणांचं जनावरांच्या आहारामध्ये खूप महत्त्व आहे. सर, अनेकदा शेतकरी म्हणतात की पावसाळ्यामध्ये जनावरं वारंवार आजारी पडतात, तर यामागचं नेमकं कारण काय असतं? तर काय होतं मॅडम, पावसाळ्यामध्ये दमट वातावरण असल्यामुळे जीवाणू, विषाणू यांना वाढण्यासाठी पूरक वातावरण तयार होतं. बरोबर. आणि यामध्ये काय की गोठ्यामध्ये अस्वच्छता असणे हे एक प्रमुख कारण. त्याचबरोबर शेण, मूत्र, साचलेलं पाणी हे जर असेल तर याच्यामध्ये जीवाणू आणि परजीवीची संख्या वाढते किंवा त्यांचं प्रमाण वाढते. आणि त्यामुळे रोज गोठा साफ करणं, निर्जंतुक करणं आणि हवा खेळती ठेवणं आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे जर स्वच्छता राखली तर रोगांचं नियंत्रण करणं सोपं जाईल. अनेकदा पशुपालकांना असं वाटतं की पावसाळा आहे तर जनावरांची जी पाणी पिण्याची गरज आहे ती कमी असते. तर हे खरं आहे का की पावसाळ्यात जनावरांना कमी पाणी लागतं? बऱ्याच शेतकऱ्यांचा असा समज असतो की पावसाळ्यात पाणी असल्यामुळे जनावरांना आपण पाणी कमी दिलं पाहिजे, पण तसं नाही आहे. हा एक त्यांचा एक सर्वसामान्य गैरसमज आहे. कारण पावसाळ्यात वातावरण जरी थंड असलं, सर्वत्र पाणी दिसत असलं तरी अनेकांना वाटते की जनावरांना पाण्याची गरज कमी झाली. परंतु प्रत्यक्षात दुधाळ जनावरांसाठी वर्षभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी उपलब्ध असणं फार अत्यंत आवश्यक आहे. म्हणून पशुपालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दुधामध्ये सुमारे 85 ते 87% पाणी असतं. त्यामुळे जनावर जितके जास्त दूध देते तितकी त्याची पाण्याची गरज वाढते. बरोबर. आणि साधारणपणे एक दुधाळ गाय दिवसाला 50 ते 70 लिटर पाणी जर पित असेल तर जास्त दूध देणाऱ्या जनावरांहून त्याहूनही अधिक पाण्याची आवश्यकता भासू शकते. म्हणजे एका गाईला 50 ते 70 लिटर पाणी आवश्यक आहे दिवसाला. आणि जर दूध देणाऱ्या गाय असतील तर त्यांना त्याच्यापेक्षा जास्त पाणी दिलं पाहिजे. बरोबर आहे. आणि पावसाळ्यात अनेक वेळा जनावरे बाहेर साचलेल्या पाण्यातून किंवा दूषित पाण्यातून पाणी पिण्याचा प्रयत्न करतात. अशा पाण्यात मग रोगजंतू, परजीवी आणि इतर काही घटक असू शकतात. त्यामुळे अतिसार आणि पचनाचे आजार होऊ शकतात. म्हणून पशुपालकांनी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, हौद किंवा भांडी नियमित स्वच्छ ठेवावीत. बरोबर. जनावरं नेहमी स्वच्छ ठेवावीत. ताजे आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे. पाणी पिण्याची जागा चिखलमुक्त आणि स्वच्छ असणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपण स्वतः दूषित पाणी पिणं टाळतो. नक्कीच. बरोबर. कारण त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे जनावरांच्या बाबतीतही स्वच्छ पाणी ही आरोग्याची मूलभूत गरज आहे. म्हणून अनेकदा दूध उत्पादन कमी होण्यामागे किंवा जनावरांची भूक मंदावण्यामागे अपुऱ्या किंवा निकृष्ट दर्जाची पाण्याची कारणं असू शकतात. बरोबर आहे. म्हणून पावसाळ्यात पाणी सर्वत्र दिसत असलं तरी जनावरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळते का हे पाहणं गरजेचं आहे. याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. कारण पाणी म्हणजे जीवन आणि हे जनावरांसाठी तितकंच खरं आहे. नक्कीच सर. जनावरांच्या पाणी पिण्याच्या बाबतीतला जो पशुपालकांमध्ये गैरसमज होता तो तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलात. आता दुधाळ जनावरांमध्ये कासदाह ही एक मोठी समस्या मानली जाते. बरोबर. तर पावसाळ्यामध्ये त्याचा धोका वाढतो का? हो, नक्कीच. कारण दुधाळ जनावरांमध्ये आढळणाऱ्या महत्त्वाच्या आजारापैकी कासदाह, याला आपण मस्टायटिस असंही म्हणतो,
हा एक गंभीर आजार मानला जातो हो. आणि पावसाळ्यात त्याचा धोका तुलनेने अधिक वाढतो. याचं मुख्य कारण म्हणजे गोठ्यातील ओलावा, चिखल आणि अस्वच्छता. बरं. पावसाळ्यात अनेक वेळा जनावरे चिखलात बसतात किंवा उभी राहतात. हो. अशा वेळी कासेला घाण हं. लागून रोगजंतूचा संपर्क अधिक प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरोबर. आणि जर दूध काढताना स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर हे जंतू कासेत प्रवेश करून संसर्ग निर्माण करू शकतात. हं. मग कासदाह झालेल्या जनावरांमध्ये आपल्याला कास सुजणे, हं. कास गरम वाटणे किंवा वेदना होणे, दुधामध्ये गुठळ्या किंवा बदल दिसणे, दुधाच्या रंगामध्ये बदल दिसणे अशी लक्षणं आढळू शकतात. काही वेळा जनावरांची भूक कमी होते हं. आणि दूध उत्पादनात लक्षणीय घट दिसून येते. त्यामुळे हा आजार केवळ जनावरांच्या आरोग्यावरच नव्हे तर पशुपालकाच्या आर्थिक उत्पन्नावरही याचा परिणाम होतो. परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे काही साध्या सवयी अंगीकारून कासदाहाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. हां. उदाहरणार्थ दूध काढण्यापूर्वी कास स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ आणि कोरड्या कापडाने पुसावी. काही शेतकरी दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने सुद्धा कास स्वच्छ धुवून घेतात. आणि दूध काढणाऱ्या व्यक्तीचेही हात स्वच्छ असावेत. म्हणजे स्वच्छ दूध उत्पादनाचा जेव्हा आपण विचार करतो तर दुधाळ जनावराबरोबरच दूध काढणारा व्यक्ती किंवा पशुपालक याची पण स्वच्छता तेवढीच महत्त्वाची आहे. त्याचे हात स्वच्छ असायला पाहिजे, त्याचे नखं काढलेली असायला पाहिजे. नाहीतर नखं काढताना कासेला जर नखाचा लागलं तर त्याच्यातून सुद्धा जंतू संसर्ग होऊ शकतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि म्हणून दूध काढून झाल्यानंतर कासेच्या स्तनाग्राचे निर्जंतुकीकरण करणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी निर्जंतुकीकरण द्रावण बाजारामध्ये मिळतं किंवा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जर आपण घेतलं आणि त्याच्यामध्ये दूध काढल्यानंतर ते बुडवून ठेवणं फार फायदेशीर ठरतं. याशिवाय जनावरांना स्वच्छ आणि कोरड्या जागेवर बसण्याची व्यवस्था करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कासदाहाच्या प्रतिबंधामध्ये औषधापेक्षा स्वच्छतेची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. बरोबर. थोडक्यात सांगायचं झालं तर स्वच्छ कास, स्वच्छ हात आणि स्वच्छ गोठा हे कासदाह प्रतिबंधाचे 3 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. नक्कीच. या छोट्या पण नियमित काळजीमुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते आणि दूध उत्पादन सातत्य टिकून राहण्यास मदत होते. खरं आहे. म्हणजे आत्ताच ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्यात त्या लक्षात ठेवल्या तर कासदाह होण्याचं जे प्रमाण आहे ते नक्कीच आपण टाळू शकतो, आणू शकतो. सर, कासदाहाप्रमाणेच खुरांची जी जनावरांचे आजार आहेत किंवा त्यांची जी निगा आहे या बाबतीतही शेतकऱ्यांमध्ये चिंता असते. तर या खुरांच्या आजाराबाबतीत काय केलं पाहिजे? बरोबर मॅडम, कारण पावसाळ्यामध्ये सतत चिखल आणि ओलावा असल्यामुळे याचा परिणाम चिखल खुरामध्ये जाऊन खुरांचा आजार, पायखुरी वगैरे जो आहे तो रोग होऊ शकतो. तर पावसाळ्यात खुरांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा पशुपालक जनावरांच्या आहार आणि दूध उत्पादनाकडे लक्ष देतात पण खुरांच्या निगेकडे थोडं दुर्लक्ष होतं. प्रत्यक्षात खुरं हे जनावरांच्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण खुरं निरोगी असतील तरच जनावरे व्यवस्थित चालू फिरू शकतात, चारा खाऊ शकतात आणि त्यांचे उत्पादनही चांगले राहते. आता पावसाळ्यात गोठ्याभोवती किंवा चराईच्या ठिकाणी सतत चिखल आणि ओलावा असतो. अशा परिस्थितीत खूर बराच वेळ ओले राहतात. त्यामुळे खूर मऊ पडणे, भेगा पडणे किंवा जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता त्या पशुमध्ये आपल्याला दिसते, वाढते. काही वेळा जनावरांना चालताना वेदना होतात, लंगडणे सुरू होते आणि त्याचा परिणाम त्याच्या भूक आणि दूध उत्पादनावर दिसून येतो. बरोबर. मग यासाठी सर्वप्रथम गोठा आणि परिसर शक्य तितका कोरडा व स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. बरोबर. जनावरांचे खूर नियमितपणे स्वच्छ करून त्यामध्ये अडकलेला चिखल किंवा घाण काढून टाकावी. खुरांची वेळोवेळी तपासणी केल्यास सुरुवातीच्या अवस्थेतच समस्या ओळखता येतात आणि मोठे नुकसान आपल्याला टाळता येऊ शकते. बरोबर आहे. काही ठिकाणी पशुवैद्यकीय तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार फुटबाथचा वापर केला जातो. त्यामुळे खुरावरील जंतू संसर्ग कमी होण्यास मदत होते. तसेच खुरांची वाढ अनियमित झाल्यास किंवा आकार बिघडल्यास तज्ज्ञाकडून खुरांची योग्य छाटणी करून घेणे गरजेचं आहे. बरोबर. आता आपण एखाद्या व्यक्तीला पायात दुखत असेल तर त्याचे दैनंदिन कामकाज किती अडचणीत येते हे पाहतो. अगदी त्याचप्रमाणे खुरांच्या समस्येमुळे जनावरांनाही त्रास होतो. त्यामुळे खुरांची काळजी ही केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून जनावरांच्या एकूण आरोग्याशी आणि उत्पादन क्षमतेशी जोडलेली आहे. नक्कीच. आणि म्हणून स्वच्छ आणि निरोगी खूर म्हणजे निरोगी जनावरांचे भक्कम पाय. आणि पावसाळ्यात थोडीशी अतिरिक्त काळजी घेतल्यास
खुरांचे आजार आपण मोठ्या प्रमाणात टाळू शकतो. नक्कीच. म्हणजे एकूणच जनावरांची स्वच्छता आणि गोठ्याची स्वच्छता या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता पावसाळ्यामध्ये जंतांचा प्रादुर्भाव वाढतो असं म्हटलं जातं, तर याविषयी काय सांगाल? हो, पावसाळ्यामध्ये नक्कीच दंतांचा प्रादुर्भाव वाढतो. हे अगदी बरोबर आहे, कारण पावसाळ्यातील दमट वातावरण आहे, वाढलेली आर्द्रता आणि साचलेले पाणी यामुळे विविध प्रकारच्या जंत आणि परजीवींची वाढ होण्यासाठी ही पोषक परिस्थिती निर्माण होते. बरोबर. त्यामुळे या काळात दंत नियंत्रणाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. साधारणपणे दंताचे 2 प्रकार असतात. एक अंतर्गत परजीवी आणि बाह्य परजीवी. हां. आता अंतर्गत परजीवीमध्ये पोटातील दंत, गोलकृमी, चपटे दंत यांचा समावेश होतो. तर बाह्य परजीवीमध्ये गोचीड आहे, उवा, पिसवा आणि रक्त शोषणाऱ्या माशा यांचा समावेश होतो. हे परजीवी जनावरांच्या शरीरातील पोषक घटकावर जगतात. हां. त्यामुळे जनावरांची तब्येत खालावते, भूक कमी होते, वजन घटते आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. म्हणजेच जनावरांचं रक्त शोषण हे करतात. हां. काही वेळा जनावरे निरोगी दिसत असली तरी शरीरात जंत असल्यामुळे त्यांची उत्पादन क्षमता कमी झालेली दिसते. हां. म्हणजे विशेषतः गोचीड हा एक महत्त्वाचा बाह्य परजीवी आहे. कारण जनावरांमध्ये गोचिडाचं प्रमाण पावसाळ्यात जास्त दिसतं. हो. तर तो जनावरांचे रक्त शोषतो आणि काही संसर्गजन्य आजाराचा प्रसारही करू शकतो. म्हणजे गोचिडापासून काही संसर्गजन्य आजार सुद्धा सुद्धा होतात. जनावरांना होतात. बरोबर आहे. त्यामुळे जनावरे सतत अंग घासणे, अस्वस्थ राहणे किंवा त्वचेवर जखमा होणे अशी लक्षणं आपल्याला तिथे दिसू शकतात. बरोबर आहे. मग यासाठी गोठा आणि परिसर स्वच्छ ठेवणं ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. हां. तसंच पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित जंतनाशक औषधोपचार करावेत. प्रत्येक जनावराचे वय, वजन आणि आरोग्य लक्षात घेऊन योग्य औषध आणि योग्य वेळ निवडणे आवश्यक असते. बरोबर. त्याचबरोबर गोठ्यात माशा आणि गोचीड यांचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक ती फवारणी करावी. चारा व पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा जंत नियंत्रण आहे तर जंत आणि परजीवी हे जनावरांच्या आरोग्याचे मुख्य शत्रू आहेत. बरोबर. ते लगेच दिसून येत नाही, पण हळूहळू जनावरांची ताकद आणि उत्पादन क्षमता कमी करतात. त्यामुळे पावसाळ्यात नियमित जंत नियंत्रण केल्यास जनावरे निरोगी राहतात आणि दूध उत्पादनही आपल्याला चांगलं मिळतं. म्हणजे उत्पादनामध्ये आपण सातत्य टिकून ठेवू शकतो. बरोबर आहे. म्हणजे जंतांचा प्रादुर्भाव अनेकदा लक्षात येत नाही, पण त्याचा परिणाम मात्र जनावरांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावरती होत असतो. सर, जनावरांच्या आरोग्यातला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे लसीकरण. तर हे लसीकरण किती महत्त्वाचं आहे? पावसाळ्यामध्ये जनावरांना जसं की आपण आताच पाहिलं की खुरकतचा आजार, हो. ते लाळ्या खुरकत आहे किंवा HF आपण त्याला गळ्याचा आजार आहे, घटसर्प किंवा त्याला गलघोटू असं म्हणतो, किंवा बिकू ह्यासारखे संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आजारवर प्रतिबंध म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी आपलं लसीकरण करून घ्यावं. बरोबर. आणि लसीकरण हे दुधाळ जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनातील अत्यंत महत्त्वाचं एक अंग आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर लसीकरण म्हणजे जनावरांसाठी एक प्रकारचे संरक्षण कवच किंवा सुरक्षा ढाल आहे. ज्या प्रकारे आपण आपल्या मुलांना विविध रोगापासून संरक्षण मिळावं म्हणून लसी देतो, त्याचप्रमाणे जनावरांनाही संसर्गजन्य रोगापासून वाचवण्यासाठी लसीकरण करणं गरजेचं आहे. बरोबर. कारण पावसाच्या काळात वातावरणातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि रोगजंतूची वाढ यामुळे हे संसर्गजन्य आजार, विशेष करून लाळ्या खुरकत, HSBQ यासारखे रोग मोठ्या प्रमाणावर होतात आणि पशुपालकासाठी या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचं कारण हे ठरू शकतात. बरोबर आहे. मग हे रोग झाल्यास जनावरांची भूक कमी होते, दूध उत्पादन घटतं आणि काही वेळा जनावरांची जीवितहानीसुद्धा होऊ शकते. बरोबर. मग अनेक वेळा शेतकरी असा विचार करतात की जनावर निरोगी दिसत आहे, मग लसीकरणाची काय गरज आहे. बरोबर. पण लसीकरण हे आजार झाल्यानंतरचं उपचार नसून आजार होण्यापूर्वीचं संरक्षणात्मक एक उपाययोजना आहे. म्हणून पशुवैद्यकीय किंवा तज्ज्ञांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार लसीकरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि खर्च पाहिलं तर लसीकरणाच्या बाबतीत खर्च खूप तुलनेनं कमी आहे, परंतु त्यातून मिळणारे संरक्षणही खूप मोठं आहे. बरोबर. एक गंभीर रोग झाल्यानंतर उपचारासाठी लागणारा खर्च आणि उत्पादनातील घट आणि होणारे नुकसान हे जर बघितलं तर यापेक्षा वेळेवर केलेलं लसीकरण अधिक फायदेशीर आणि सुरक्षित ठरतं. म्हणून प्रत्येक पशुपालकानं
आपल्या जनावरांचे लसीकरण वेळेवर करून घ्यावे, लसीकरणाच्या तारखांच्या नोंदी ठेवाव्यात, हां. आवश्यक असल्यास जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. म्हणजेच काय की उपचारापेक्षा प्रतिबंधक अधिक चांगला हा नियम पशुपालकांनी हा तंतोतंत पाळला पाहिजे, कारण याच्यापासून होणारं नुकसान हे पशुपालक टाळू शकतात. म्हणून लसीकरण फार महत्त्वाचं आहे. नक्कीच. सर, आता जाता जाता तुम्ही आमच्या पशुपालक बांधवांना काय सांगाल याविषयी? तर कार्यक्रमाच्या शेवटी मी सर्वप्रथम कोकणातील पशुपालक बांधवांना सांगू शकतो की शेतीबरोबर पशुपालनाचा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाच्या अर्थकारणाला हातभार लावत आहेत. बरोबर. म्हणून दुधाळ जनावरे ही केवळ उत्पन्नाचं साधन नसून अनेक शेतकरी कुटुंबाचा एक अविभाज्य भाग असतात. म्हणून पावसाळा हा कोकणातील निसर्गाचा उत्सव असला तरी या काळात जनावरांच्या आरोग्याकडे थोडं अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. अनेक आजार आणि समस्या योग्य व्यवस्थापनामुळे सहज टाळता येतात. त्यामुळे पशुपालकांनी काही सोप्या आणि महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. हां. तर मी तर त्याला म्हणेल की पावसाळ्यातील यशस्वी पशुपालनासाठी 4 महत्त्वाचे ते मंत्र आहेत. तर पहिला मंत्र कुठला? तर स्वच्छ आणि कोरडा गोठा. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांनी पहिलं स्वच्छ आणि कोरडा गोठा ठेवावा. गोठ्यात पाणी साचणार नाही, चिखल होणार नाही आणि हवा खेळती राहील याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. दुसरा मंत्र म्हणजे संतुलित आहार आणि स्वच्छ पिण्याचे पाणी. बरोबर. म्हणजे जनावरांना हिरवा चारा उपलब्ध असला तरी त्यासोबत सुका चारा, पशुखाद्य, वाळलेला चारा आणि खनिज मिश्रण देणं गरजेचं आहे, ते बरं. विसरता कामा नये. आणि तिसरं म्हणजे नियमित लसीकरण आणि जंत नियंत्रण. हां. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा वेळेवर प्रतिबंधात्मक उपाय करणं हे अधिक फायदेशीर ठरू शकते. नक्कीच. आणि शेवटचा चौथा मंत्र म्हणजे आजाराची लक्षणं दिसतात त्वरित पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, बरोबर. कारण उपचारात विलंब केल्यास समस्या वाढू शकते आणि आर्थिक नुकसानी होऊ शकते. म्हणून माझा सर्व पशुपालकांना एकच सल्ला आहे की जनावराकडे केवळ उत्पादन देणारे प्राणी म्हणून न पाहता कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घ्या. जनावरे निरोगी राहतील तर दूध उत्पादन चांगलं राहील, खर्च कमी होईल आणि पशुपालन व्यवसाय अधिक फायदेशीर बनेल. नक्कीच सर. तर शेतकरी बंधूंनो, सरांनी आत्ताच जे 4 मंत्र सांगितलेत ते जर तुम्ही अंमलात आणलेत तर तुमचा जो दुग्ध व्यवसाय आहे आणि तुमची जी जनावरं आहेत ती तर निरोगी राहतीलच, पण हा व्यवसायसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाढेल. सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना पावसाळ्यात दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन कसं राखलं पाहिजे याविषयी खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. खूप खूप धन्यवाद मॅडम. पावसाळ्यातील दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन ही डॉक्टर आनंद हणमंते यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, या मुलाखतीबरोबरच आजचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार. हा होता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. याचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.